चल लवकर चल. जय शिवराय मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय सिंहगड. निघा 6 वाजता, वाजले ते 7. नाही ह्याची झोप झाली नव्हती, उठला नव्हता कितीच्या किती वेळ. सांबर वगैरे माहिती का त्याला? हो मला घ्यायचं. चालू आहे म्हणून आम्ही थांबलोय रस्त्याच्या तिथं. आम्हाला तिथं पोहोचल्यानंतर पाऊस पाहिजे होता, पण आम्हाला इथं वाकडमध्येच पाऊस लागलेला आहे. गाडीचं थोडं सिनेमॅटिक शॉट घेतो. वारजेच्या पुढे आला, थांबला. मैशा गेले एका मित्राला आणायला, आणि सचिनचा भाऊ पण यायला लागला म्हणून थांबलो. नारायणचा भाऊ सचिन यायला लागलाय. आम्ही 1 तास झालं त्याच्या भावाची वाट बघायला. माझा भाऊ कुठं थांबला काय माहित नाही भावांनो. म्हणतोय 15 किलोमीटर आहे, पण अजून 15 किलोमीटर फोन केलेला आहे. मला तर वाटते अजून फक्त रूमवरून निघलेला आहे वाटते. बघू आता कधी येतो. नाही आला असं. अजून आता थांबून आम्ही थकून गेलोय. वाटते आम्ही निघून जाऊ पुढं, पण त्याला पकडून जातात नाही. त्यानं पण खूप सकाळी लवकर उठून इथं येण्याचा प्रयत्न करतोय. बघतो आता थोडा वेळ वेट करून निघायचा प्रयत्न करतो. जास्त वेळ काय थांबत नाही. त्याचा कॉलला बघा, आता कॉल रिसीव करतो. कुठं राहिला बोलली हा येतो साईडला थांबला ना. हर्षण लोक त्याला बोलतोय पोचला इथं. करवेनगरच्या पुढे आलाय, हायवेला लागलाय. आता आमच्यापाशी 2 मिनिटात चांगली खबर आलेली आहे. कस तरी आता निघणार आहे थोड्या. आम्ही 8 वाजल्यापासून उभारलोय, तर 9 वाजत आले त्या. तर चला दोस्तो, आजचा अविस्मरणीय आमचा सफर तुम्हाला दाखवतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अपडेट देत जाऊ. आज वातावरण पण खूप चांगलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट दिला. नारायणचा भाऊ फायनली. चला निघू सगळे. बॅग घालते अंगात. आम्ही आता कडक वाजताच्या पुढे आलोय. जरा आता मी गाडीत माझ्या मागं बसलोय. एवढं शॉर्ट्स घेतो सिनेमॅटिक. वातावरण एवढं भारी झालंय ना, 1 नंबर. आम्हाला वाटलं होतं की एवढा उशीर झाला आम्हाला, त्याच्यामुळे की एवढं आम्हाला वातावरण भारी नाही भेटणार. वातावरण नाही भारी झालं. करणार वातावरण चालू, पाऊस चालू आहे. आता उघडला, इतकं चालू होता.
इथं खाली पोहोचलो पार्किंग मध्ये. आता तुम्हाला एक बेस्ट व्ह्यू दाखवतो. इतका भारी आहे ना, कॅमेऱ्यात होय येईल का ना माहीत नाही, दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. इकडं जी दिसतंय ना वरती, इकडे सिंहगड आहे. पूर्ण धुक्यामध्ये गेलाय आबाळामध्ये. आता आम्ही ट्रेकिंग चालू केले चहा पिऊन. एकदम मस्त पाऊस चालू आहे, वातावरण पण एकदम मस्त आहे. का तुला येतं का पांढरं नारायण म्हणायला काय म्हणणार? एकदम मस्त पाऊस चालू आहे. शर्ट काढ म्हणलं तर म्हणला तुम्हाला तुम्हाला मंकी दाखवतो. तर आम्ही आता म्हणलं तरी चालू. यांच्यापासूनच आमचा नारायण बनलेला आहे. रोहन पण बनलेला दिसतोय सगळ्यात जास्ती. तर आम्ही आताच ट्रॅकिंग चालू केले. माझा तर दम भरला इथे. फर्स्ट स्टेप पण नाही पार केली. सूरजचं तर काय, आता मी बॉय आहे. मग त्यानं आज ठरवलंय की मला उचलून नेणार आहे वरती गेल्यानंतर. आमची गँग बघा सगळी. तेव्हा पाणी गोळा करण्यासाठी केली सिस्टीम. असे 2 झाकण लावलेत, त्याला पाईप, आणि इकडं ड्रममध्ये, आणि इथं स्वच्छ होण्यासाठी गाळणे पण आहे. तो व्ह्यू दाखवू का? आम्हाला तिथं जायचं. तिथं इकडं दिसत नाही पूर्ण कुठं व्ह्यू बघा तुम्ही. पूर्ण आभाळामध्ये गेलेला आहे किल्ला. एवढं वरती आलं, आताच पूर्ण घाम आलाय मला. अजून अर्धा पण नाही झालेला ट्रेक. आता पाऊस यायला लागलाय. हे बघा सगळे मला सोडून गेले. नारायण तेवढा थांबलाय. लांब राहिलोय. सगळेजण तिकडं वर फोटो काढले. मी काय स्लो चालू आहे सगळ्याच्या पाठीमाग. जास्त करून वरून खाली येईल सगळेजण. आम्हाला यायला उशीर झालाय. तर आत्ताच मला सूरजने सजेस्ट केलंय की ब्लॉक करताना गॉगल घाल, चष्मा घाल. त्याच्यामुळे मी आता चष्मा घालून ब्लॉक करतोय. बघा जेव्हा सगळे जास्त जण तर सगळे जर खाली जाईल बऱ्यापैकी. आम्हाला यायला उशीर झाला. चाललोय पण आम्ही चाललोय. पण आम्हाला असं वाटलं होतं की
पाऊस वगैरे नसेल, ऊन पडेल, पण तसं काय नाही झालेलं. चांगला पाऊस चालू आहे. बघा इकडं आम्हाला 2 जण इथं खाली पायथ्याशी भेटले. 2 मित्र. नाव काय तुझं? साई पाटील. हा कुठला आहे? नांदेडचा. नारनाथ. ती पण नांदेडचाच आहे. कुठे गेला? हा एक कंधारचा. म्हणजे पाटीलच्या गावाचे लय जण भेटतं आम्हाला. प्रत्येक ठिकाणी जिथं गेलं तिथे नांदेडचे असते तिथे. हे 2 भेटले जातात आम्हाला. हे पण पाटीलच आहे. तू पण पाटील. दोन्ही पण पाटील. एकदम मस्त असा पाऊस आलेला आहे. काय चल मग लवकर. हा चला लवकर. भिजायचं. पाऊस कसला भारी यायलाय. एकदम मोठा 1 नंबर तसा पायथ्याचा पाऊस यायला आता. अंगातून वाफ निघाले भिजल्यावर सुद्धा. दिसत असेल तुम्हाला थोडे थोडे. हे अंगातून निघते वाफ. सुकून देख नाही का? सुकून या लवकर चला. आता पाऊस बंद झालाय. थोडा चालू आहे. पण एवढा मस्त वेळ झालाय ना. कॅमेरामध्ये येतं का नाही काय माहित नाही, पण असा 1 नंबर दिसतो. आम्ही बऱ्यापैकी वर आलोय. बऱ्यापैकी म्हणजे जास्त आलोय. थोडंसं राहिले तरी पण अर्धा 1 तास लागून जायचं. इथून आणखी वर पोच. सगळेजण वेगळ्या रोडने गेले. आम्ही ऑफ रोड. आम्ही 2घच वेगळा करू. आमचं ठरलेलंच आहे. लास्ट टाइम पण आलो तेव्हा आम्ही 2घच वेगळीकडे होतो. ऑलवेज चूज हार्डेस्ट अँड टफेस्ट पार्ट इन लाइफ. ऑलवेज देखना है आपको. ऑलवेज. अंधेरा ही अंधेरा है सारा. इधर से खूप जण महागार राहिलेत. एक नंबर. राहुल. आम्ही पोहोचलोय फायनली वरती. थोडं अजून थोडं राहिले. थोडं ऑफ रायडिंग केल्यानंतर